म्हणतात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे हे आमदार होणार आहे। मला का बोलत त्याने काही कामं केलेली आहे का? तुम्हाला काय वाटतं कोण मामा लोक म्हणतात शिंदे गटाचे कोण? डॉक्टर संजय रायमुलकर। डॉक्टर संजय रायमुलकर हे निवडून येतील परत असं दादांचं म्हणणं आहे। बरं त्यांनी काही केलेल्या कामाची प्रतिक्रिया सांगू शकता? रस्त्याचे कामं केले भरपूर, बरं, पाणी पुरवठ्याचे कामं केले, पाणी पुरवठ्याचे सुद्धा कामं केले, काम करतात ते। बरं, म्हणजे यावर्षी सुद्धा डॉक्टर संजय रायमुलकर निवडून येतील असं दादांचं सुद्धा मत आहे। चला, डॉक्टर संजय रायमुलकर त्यांनी केलेल्या काही कामाबद्दल तुम्ही पण सांगू शकता का? लय कामं केले, या दादांचा सोबत परत आमदार निवडून येतील। तुम्ही सांगू शकता साहेब यावर्षी कोण आमदार निवडून येईल? शिंदे गटाचे की ठाकरे गटाचे? संजय रायमुलकर निवडून येतील। काकांचं सुद्धा तेच म्हणणं आहे की यावर्षी शिंदे गटाचे आपलं डॉक्टर संजय रायमुलकर साहेब हे परत निवडून येतील। चला आपण पुढं अजून मला कोण वाटते की यावर्षी आमदार कुठल्या गटाचा निवडून येईल? शिंदे गटाचा कोण? आमदार रायमुलकर साहेब। बरं त्यांनी केलेल्या काही कामाबद्दल सांगू शकता तुम्ही? काय म्हणता आजी? कोणीच काही करत नाही असं आजीचं म्हणणं आहे की कोणीही काही करत नाही। बरं आणखी आजी काही सांगू शकता तुम्ही? अच्छा, आपलं गाव कुठलं? नायगाव दत्तापूर। तर यावर्षी विधानसभा मेकर 2024 मध्ये कोण आमदार परत निवडून येतील तुम्हाला काय वाटते? रायमुलकर साहेब, डॉक्टर संजय रायमुलकर साहेब। पण त्यांनी केलेल्या काही कामाबद्दल तुम्ही सांगू शकता? माझ्या गावामध्ये त्यांनी जवळपास 1 कोटी रुपयाची कामं 1 कोटी रुपयाचे कामं केले। त्याचं काय स्वरूप नेमकं? रस्त्याचं, पाण्याचा रस्त्याचा रस्ता केला, अच्छा अच्छा। शेळके साहेबांचं असं म्हणणं आहे की यावर्षी नायगाव दत्तापूरचे ते रहिवासी आहे की यावर्षी सुद्धा डॉक्टर संजय रायमुलकर हेच परत आमदार म्हणून निवडून येतील। चला आपण आमदार कोण? आपल्याला कोण आमदार निवडून आलेला आवडेल? बरं, काकांचं असं म्हणणं आहे की यावेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे आमदार निवडून येतील, बरोबर? ठीक है, चालू। पर कौन आमदार चुन के आएगा इसके बारे में आप कुछ बता सकते हैं? शिंदे गट या ठाकरे गट? ठीक आहे, नो कमेंट्स। कोणतो मेकर आणि लोणार मधून कुठल्या गटाचा आमदार निवडून येईल? शिंदे गट की ठाकरे? शिंदे गटचा जास्त चान्स आहे, पण समोरचा आता कोण आहे हे याच्यावर डिपेंड आहे। समोरचा अजून ठरलेला नाहीये असं सरांचं म्हणणं आहे। पण तरी तुमच्या मनातला आमदार कोण? काही नाही, असं काही नाही। रायमुलकर सरांचं चांगलं काम आहे, त्यांची आशा जास्त आहे। बरं बरं, शिंदे म्हणजे शिंदे गटामधून रायमुलकर साहेब निवडून येतील अशी तुमची आशा त्यांची जास्त आहे। पण त्यांची काही कामं तुम्ही सांगू शकता का? नाही, या 2.5 वर्षामध्ये बऱ्यापैकी कामं झाली। बऱ्यापैकी कामं काही 1-2 उदाहरण सांगू शकाल? सगळ्या समाज मंदिरांना सभामंडप हे ते दिलेले आहे, बऱ्यापैकी रोड झालेले आहेत। पुढे या 2 वर्षामध्येच हे झालं। ठीक आहे, आपलं नाव सर? शैलेश बावणे। शैलेश बावळे, आपलं बावणे शैलेश बावणे सर, आपलं राहणार प्रॉपर मेकर। ठीक आहे, यावेळेस काय वाटेल मला कोण आमदार निवडून येईल? डॉक्टर रायमुलकर साहेब त्यांनी काय केलेल्या कामाबद्दल सांगू शकता का? कामं केली त्यांनी, मेकरचा चेहरा मोहरा बदलून टाकला। कॉलनीमध्ये रोड नव्हते पहिले लोकांना, आज सुद्धा असं वाटते जसं सिटीमध्ये हिंडा लागलो आपण, सिटीमध्ये आल्यासारखं वाटते असंच म्हणणं आहे। चला आपण पुढं। 2024 मेकर विधानसभा यावेळेस कोण आमदार निवडून येणार? शिंदे गट की ठाकरे गट? शिंदे गट। शिंदे गटामध्ये शिंदे गटाचे आपले विद्यमान सर आपलं आमदार कोण आहे यावेळेस? संजय रायमुलकर। पण त्यांनी केलेल्या काही कामाबद्दल सांगू शकाल तुम्ही? कामात त्यांनी सर्वच विकास केलेला आहे, मेकर सर्वच विकास केलेला आहे असं दादांचं म्हणणं आहे। विजय चौकार ते मारणारच, विजय चौकार 1.5 लाखाच्या भरभरती निवडून येणार। कोण आमदार निवडून येईल असं वाटते तुम्हाला? शिंदे गटाची की ठाकरे गटाची? ठाकरे गट। ठाकरे गट, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार निवडून येतील असं तुमचं म्हणणं? दादांचं म्हणणं उद्धव बाळासाहेब ठाकरे गट। तर आहेत डॉक्टर रायमुलकर साहेब यांनी काय कामं केली काही सांगू शकाल तुम्ही? हे विद्यार्थ्यांसाठी क्रीडा संकुल आहे, क्रीडा संकुल बनवलंय। क्रीडा संकुलमध्ये काहीच काम नाही सर, फक्त निधी आलेली आहे पण तिथं विकास नाही, काही विकास नाही। आपला जो बस स्टँड आहे ते तुम्हाला माहिती आहे सध्या काम काय चालू आहे। आणि हे आठवडी बाजार आहे, आठवडी बाजारमध्ये सध्या लेडीजसाठी मूत्रीची सुविधा नाही। मेकरमध्ये तुम्ही दाखवा मूत्री कुठे आहे, म्हणजे लेडीजसाठी जेंट्ससाठी कुठे आहे? फक्त पोलीस
पोलीस स्टेशनमध्ये ते पण पैशाने, पण तसं सर्वाकडे काही सर्वसामान्य लोकांसाठी काही सुविधा नाही. तुम्ही काही ठिकाणी रस्ते पहा, काही कंपनीचे कामं पहा, फक्त ठेकेदारांचे पैसे आहे ते आहे, बाकीचे काहीच नाही. आता तुम्ही सर्वेसाठी आले आहे, तुम्हाला तर माहीत असेल काय असेल काय नाही. तर बाजारासाठी कमीत कमी मुत्री पाहिजे ना, लेडीजसाठी जेंट्ससाठी कुठंच नाही. मेकरमध्ये मुत्री किती आहे तुम्हाला माहीत आहे? तुम्ही सांगू शकाल? सर्वसामान्य गोष्ट आहे ना भाऊ. काही मुद्दे दादांनी मांडले. शिंदेगढ़ के आमदार कौन है अपने मेकर के? संजय रायमुलकर साहब. उन्होंने कुछ किए हुए काम के बारे में आप बता सकते हैं? कुछ नहीं बता सकते. शिंदेगढ़ की ठाकरेगढ़? ठाकरेगढ़. काका श्री काय म्हणणं आहे तुमचं? ठाकरेगट येईन आता यावेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार निवडून येतील पूर्ण टोटल. हो ठीक आहे. उभे काय आहेत सांगू तितके. शकता तुम्ही त्याच्याबद्दल? ठाकरे गट पाहिजे, दुसरं कोणी नाही. ठाकरे गट पाहिजे, दुसरं कोणी नको. ठीक आहे. काय बरं, आपलं गाव कुठलं ताई? मेहकर तालुक्यामध्ये. बरं. यावेळेस मेहकर विधानसभा 2024 मध्ये कोण आमदार निवडून येतील तुम्हाला काय वाटते? शिंदे गटाचे की ठाकरे गटाचे? मला असं वाटते मी या दोन्ही विषयावर नाही बोलत. मला असं वाटतं कोणी नवीन व्यक्तीला संधी देण्यात यावी. बरं. तेच ते सर्व करतात, पण मला असं वाटतं मी लहानशी मोठी झाली. माझा जो प्रवास आहे मेकरचा 40 वर्षाचा, जे रस्ते आहे, ज्या गोष्टी आहेत त्या बदललेल्या नाही आहे, तर कोणीतरी एक चांगलं मेहनती प्रामाणिक व्यक्तीला ती संधी भेटावी आणि जेणेकरून मेकरची काया पालट व्हावी. आणि ही संधी दिली त्यासाठी नक्कीच मनातून आभार मानते तुमचे. आणि कोणीतरी एक चांगला व्यक्ती समोर यावा. चांगला व्यक्ती समोर आला पाहिजे. Yes. नवीन माणसाला संधी मिळाली पाहिजे असं ताईंचं मग ती स्त्री म्हणणं आहे. असो किंवा पुरुष असो, स्त्री पण असो संधी किंवा भेटावी. पुरुष असो सगळ्यांना समान संधी मिळाली पाहिजे. चालेल. धन्यवाद ताई. बोला. खूपच छान. धन्यवाद जय ताईंसाठी. शिवराय. जय जय श्री सांगू शकाल तुम्ही? 4 घरचे 4 पुत्र झाले राजकारणात. त्याच्यामुळं पहिले 2 घरचे 2च होते, आता एका घरचे 4 पुत्र झाले, म्हणून खिचडी सरकार होणार. सरकार असं काकांचं म्हणणं आहे. चला आपण पुढं प्रतिक्रिया जाणून घेऊ. आणखी काय वाटते आपल्याला? शिंदे गटाचे की ठाकरे गटाचे? शिंदे गटाचे. शिंदे गटाचे आपले विद्यमान जे आमदार आहेत ते कोण आहेत? डॉक्टर संजय रायमुलकर. त्यांनी केलेल्या काही चांगल्या कामाबद्दल सांगू शकता तुम्ही? त्यांची काही कामं चांगली कामं केलेली आहेत, त्यामुळं डॉक्टर संजय रायमुलकर हे परत आमदार होणार असं आपलं मत. म्हणजे काय वाटते आपल्याला? शिंदे गटाचे का ठाकरे गटाचे? शिंदे गटाचे. शिंदे गटाचे आमदार कोण? संजय भाऊ रायमुलकर. डॉक्टर संजय रायमुलकर हे परत आमदार पाहिजे. त्यांनी काय केलेल्या कामाबद्दल सांगू शकता का आपण? सगळेच केले. आता आजचं म्हणणं आहे. 2024 यावेळेस मेहकर आणि लोणार या विधानसभेमध्ये कोण आमदार निवडून यायला पाहिजे असं वाटतं आपल्याला? कोणाकोणापैकी? शिंदे गट आणि ठाकरे गटामधून कोण आमदार निवडून यायला पाहिजे सांगा? विकास करणारा माणूस पाहिजे कोणती? MIDC आणणारा, विकास करणारा. कोण आमदार पाहिजे साहेब? विकास करणारा पाहिजे कोणतरी, MIDC आणणारा, जनतेला रोजगार देणारा, जनतेला रोजगार देणारा. आणि जनतेचा विकास करणारा, जनतेची प्रगती पाहणारा, जात धर्म पंथ न पाहणारा आणि ग्राउंड झिरोवर काम करणारा, नाही पैसे पाहणारा, जो जमिनीवर काम तो करत, जो शेवटच्या माणसापर्यंत काम पोहोचतो, योजना पोहोचवत, स्वतः माणूस यायला पाहिजे. पर्यंत योजना पोहोचवल असा आमदार व्हायला पाहिजे असं काकांचं म्हणणं आहे. चला आपण पुढं. का ठाकरे गटाचे? जो चांगला काम करेल तो आमदार निवडून येईल. प्रत्येक तुमची काय अपेक्षा आहे तो होणाऱ्या आमदाराकडून? काही कामाबद्दल सांगू शकता तुम्हाला? जो चांगलं काम करेल तो आमदार निवडून यायला पाहिजे असं काकांचं म्हणणं आहे. चुन के आना चाहिए आपको ऐसा लगता है? शिंदे गट के आमदार कौन? रायमुलकर साहब. रायमुलकर साहब के कुछ किए हुए कामों के बारे में बता सकते हैं आप? कुछ बता नहीं. 2024 यावेळेस कोण आमदार निवडून येईल आपल्याला असं वाटते? शिंदे गट का ठाकरे गट? शिंदे गट. शिंदे गटाचे विद्यमान आमदार कोण आहेत सध्या? डॉक्टर संजय रायमुलकर. पण त्यांनी केलेल्या काही कामाबद्दल सांगू शकता आपण? बरेच कामं केले त्यांनी, विकास केला ना. बरं, काही 1-2 उदाहरण देऊ शकता साहेब? रस्ते बांधले त्यांनी, रस्ते वगैरे बांधले, पाईपलाईन वगैरे केले, नाल्या केल्या, पाईपलाईन केली, नाल्या केली. चालेल. लोणार विधानसभाचे पुढचे आमदार कोण राहायचे? शिंदे गटाचे का उद्धव बाळासाहेब गटाचे? शिंदे गट. काका म्हणतात शिंदे गटाचे.
शिंदे गटाचे आमदार सध्या कोण आहे? संजय रायमुलकर. आमदार कोण राहतील? शिंदे गटाचे का उद्धव बाळासाहेब गटाचे? शिंदे गटाचे. शिंदे गटाचे. सध्या शिंदे गटाचे आमदार कोण आहे? सध्या शिंदे गटाचे आमदार कोण आहे? त्यांनी काही विकास कामाबद्दल काही सांगणार का आपण? संजय रायमुलकर त्यांनी केलेलं काही काम आपण सांगू शकता का? काही एक दोन उदाहरणं त्यामध्ये. त्यांनी शेतकरी कामं केली आणि रस्त्याची कामं केली, त्यानंतर आपले रोडची कामं चांगली केली. आमच्या इथे नगरात नाल्या चांगली केली. त्यांनी विधानसभा मेकरमध्ये कोण आमदार निवडून येतील असं वाटतं तुम्हाला? ठाकरे गटाचे का शिंदे गटाचे? हे प्रतापराव जाधव ते खासदार आहेत. प्रतापराव जाधव हे खासदार आहेत. आमदार निवडून येतील रायमुलकर साहेब. डॉक्टर संजय रायमुलकर. पण त्यांनी काही केलेल्या कामाबद्दल तुम्ही सांगू शकता? काम करेवाला उनका जल्दी आप देखो. काम करे वाला है इसलिए वो चुन के आएंगे ऐसा भैया का बोलना है. वाटते ठाकरे गटाचे की शिंदे गटाचे? शिंदे गटाची शक्यता जास्त आहे. शिंदे गटाचे आमदार कोण? डॉक्टर संजय रायमुलकर साहेब. तर त्यांनी आपलं नाव काय साहेब? गजानन शिरसाट. गाव कुठलं? पारडा गाव. तर त्यांनी काही केलेल्या कामाबद्दल सांगू शकता आपण? तुम्ही सांगू शकता बाबा? रायमुलकर साहेब निवडून येतील. पण त्यांनी केलेल्या काही कामाबद्दल सांगू शकता? त्यांच्याकडून काय अपेक्षा राहील? आमदार जे निवडून येतील त्यांच्याकडून कामाची कुठलं काम काय पद्धतीचं काय उदाहरण सांगू शकाल आपण? तो चांगलं काम करेल तो आमदार निवडून आला पाहिजे. ठाकरे गट उद्धव बाळासाहेब ठाकरे आमदार झाले पाहिजे असं वाटतं. यामध्ये कोण आमदार निवडून आलं पाहिजे असं वाटतं आपल्याला? रायमुलकर साहेब. शिंदे गटाचे रायमुलकर साहेब निवडून आले पाहिजे. त्यांनी केलेल्या काही कामाबद्दल सांगू शकता आपण? चांगले केले. काय उदाहरणार्थ काही सांगू शकाल? कामं चांगली केली त्यामुळे झाले. आपलं नाव दादा? तस्लीम. शिंदे गटाचे का ठाकरे गटाचे? शिंदे गट. कोण आहे शिंदे गटाचे आमदार यावेळेस मेकर? रायमुलकर साहेब. पण त्यांनी केलेल्या काही कामाबद्दल सांगू शकता? काही एक दोन उदाहरण. आता म्हणजे भरपूर आहेत असं एक काय म्हणजे सांगायचं ते भरपूर पण आता तेवढं मिळेल ना माझ्या. 2024 मेकरमध्ये यावेळेस कोण आमदार निवडून यायला पाहिजे असं वाटतं आपल्याला? शिंदे गट का ठाकरे गट? ठाकरे गट. बरं, जे समोरचे आमदार निवडून येतील त्यांच्याकडून कुठल्या कामाची अपेक्षा राहील आपल्याला? आपलं काम होतील. हे काम होतील आमचे. काम होतील. एक अंदाज काही रस्ते पाणी काय अपेक्षा आहे तुमचं? शिक्षण आपलं हे काम होतील आपले. ठीक आहे. काका म्हणतात काही सांगू शकत नाही. काकांचं म्हणणं आहे की माझं राजकारणात म्हणजे एवढं हेच नाही आहे. ठीक आहे काका, धन्यवाद. की ठाकरे गटांचा ठाकरे गटाचा काकांचं म्हणणं आहे शिंदे गटाचा असं नाव आपलं शिंदे काय जास्त काम तर झक्का बहुत बड़ा काम नहीं होते. सर का बोलना है डॉक्टर संजय रायमुलकर आएंगे. शुक्रिया सर. मेकर विधानसभा 2024 यावेळेस कोण आमदार निवडून येईल असं वाटतं आपल्याला? ठाकरे गट की शिंदे गट? शिंदे गट. शिंदे गटाचे विद्यमान जे आपले आमदार आहेत ते कोण आहेत? संजय रायमुलकर. तर संजय रायमुलकरांनी केलेले काही कामाबद्दल आपण सांगू शकाल? पुष्कळ कामं केली. काय उदाहरणार्थ आम्हाला स्मशानभूमी त्यांनी 50 लाख रुपये. अच्छा, स्मशानभूमीसाठी 50 लाख रुपयाचा निधी त्यांनी दिलेला. ठीक आहे. त्यामुळं संजय रायमुलकर पुष्कळ ठिकाणी कामं केली. त्याच्यामुळे संजय रायमुलकर हे आमदार म्हणून परत निवडून येतील असं काकांचं म्हणणं आहे. ठीक आहे. तुम्ही काय सांगू शकाल काका यावेळेस कोण निवडून येणार? आर्थिक मदत. त्यामुळे संजय रायमुलकरच येतील असं 100%. दादा, मेकर विधानसभा 2024 यावेळेस कोण आमदार निवडून येईल असं वाटतं? डॉक्टर संजय रायमुलकरच परत निवडून येईल. त्यांच्या केलेल्या कामाबद्दल काय सांगू शकतो? त्यांनी भरपूर कामं केली. सावंत वाहतूक नाले रस्ते वगैरे भरपूर कामं केली. त्यामुळे अजून त्यांचे कामं चालू पण आहेत. आता पण 16 कोटीचा निधी आलेला आहे. त्यात पण भरपूर कामं चालत. त्यांनी 2024 यावेळेस कोण आमदार निवडून येतील असं वाटतं? आपल्याला ठाकरे गटाचे
येतील असं काकांचं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं आहे? आमचं म्हणणं शिंदे गटाचे संजय रायमुलकर हेच निवडून येतील परत. ठीक आहे, चला आपण पुढं परत प्रतिक्रिया बघू. मेहकर विधानसभा 2024 यावेळेस कोण आमदार निवडून येतील असं वाटते तुम्हाला? शिंदे गटाचे की ठाकरे गटाचे? विचार करून मतदान करणारे. विचार करून मतदान करणारे असं दादांचं म्हणणं आहे. तरी कुठल्या गटाचं काही सांगू शकाल आपण? सध्या आम्ही ठरवलेलं नाही. ठरवलेलं नाही, त्यामुळे आम्हाला कोणाला करायचं ते आम्ही त्यावेळेस ऐन वेळेवर ठरवणार असं तुमचं मत आहे. ठीक आहे, तरी जे आमदार निवडून येतील किंवा ज्याला तुम्ही मतदान करणार त्यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा राहतील कामाबद्दल? त्यांनी सर्व चांगली कामं करावं सगळ्या लोकांसाठी. जो चांगलं काम करणार त्याला तुम्ही मतदान करणार. मेहकर विधानसभा 2024 यावेळेस कोण आमदार निवडून येतील असं वाटते तुम्हाला? शिंदे गटाचे की ठाकरे गटाचे? काही सांगता येणार काय माहिती नाही. ठीक आहे, बरं आपल्या सध्याचे मेहकरचे आमदार कोण? सध्या संजय रायमुलकर, ते शिंदे गटाचे. ठीक आहे, काही सांगता नाही येणार तुम्हाला? ते कसं काय सांगणार साहेब, पुण्यात उभं नाही राहिलं. तुम्ही सांगू शकता 2024 यावेळेस कोण आमदार निवडून येतील असं वाटते तुम्हाला? ठाकरे गटाचे की शिंदे गटाचे? या गोष्टीत इंटरेस्टच नाही, त्यांना राजकारणात इंटरेस्ट नाही असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, मेहकर विधानसभा 2024 यावेळेस कोण आमदार निवडून येतील असं वाटते तुम्हाला? शिंदे गट की ठाकरे गट? काही सांगता येत नाही. दोन्ही मजबूत पार्ट्या आहेत. आता आमदार आपले भावी आमदार आहेत, काही सांगता येत नाही असं त्यांचं मत आहे. यावेळेस कोण आमदार निवडून येतील असं वाटते तुम्हाला? शिंदे गटाचे का ठाकरे गटाचे? शिंदे गटाचे. शिंदे गटाचे आमदार कोण? आपले विद्यमान आमदार कोण आहेत? ध्यानात नाही म्हणतात मामा.